सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही ब्रेकिंग आहे। हत्या प्रकरण दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे। देशमुख कुटुंबातील सदस्यांचे जबाब या ठिकाणी नोंदवण्यात आले। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। या प्रकरणात 3 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे हत्या प्रकरण दोषारोप पत्र दाखल करण्यात आले, काय अधिक माहिती? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 79 दिवस पूर्ण झालेले आहेत। मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 3 वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। एक संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा, त्याचबरोबर अवादा पवनचक्की प्रकल्पाला 2 कोटी रुपये खंडणी मागितल्या प्रकरणाचा एक गुन्हा दाखल आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना मारहाण करण्यात आली होती गार्डला सोनवणे नावाच्या, त्या संदर्भात एक 1800 गुन्हा दाखल आहे। हे सगळे वेगवेगळ्या स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल आहेत आणि संपूर्ण 3ही गुन्ह्यामध्ये CID आणि SITने संयुक्तपणे तपास केलेला आहे। 1400 पानाचे हे दोषारोप पत्र आज बीडच्या मकोका कोर्टासमोर म्हणजे बीड न्यायालयामध्ये सूर्यकांत पाटील यांच्या न्यायालयाकडे CID आणि SITचे दोन्ही तपासी अधिकारी म्हणजेच अनिल गुजर DYSP आणि त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी देखील आज कोर्टामध्ये हजर राहून हे दोषारोप पत्र आज दाखल केलेलं आहे। नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोषारोप पत्र हे दाखल करण्यात आले।